हॅलो एव्हरीवन, चला तर मग आज बघूया आपण माझं आजचं जेवण पौष्टिक आणि चविष्ट अशा रानमेव्याचे. हिवाळ्यामध्ये ज्या पद्धतीने शरीरासाठी सुक्या मेव्याची आवश्यकता असते त्याच पद्धतीने रानमेव्याची सुद्धा आवश्यकता असते. मार्केटमध्ये विविध प्रकारचे रानमेवे विकायला आलेले आहे. त्यापैकी आहे ताजी ताजी मेथी आणि सोबतच आहे मस्तपैकी ताजे तुरीचे शेंगाचे दाणे. बघा, तुम्ही तुरीच्या शेंगाच्या दाण्याचे कुठले कुठले पदार्थ करता मला कमेंट करून नक्की सांगा. भाजीसाठी आवश्यक सर्व तयार आपण करून घेणार आहे. एकदम कुठल्याही प्रकारचा हामाढामा न करता, मसाले न वापरता मस्तपैकी आपण करणार आहे सुकी मेथीची भाजी. एकदम पौष्टिक आणि चविष्ट अशी. बघा, आता गॅसवर ठेवला आहे आपण पॅन, त्यामध्ये टाकणार आहे आपण आवश्यक तेवढं तेल. कमी प्रमाणातच टाकायचं आहे आपल्याला. खूप पौष्टिक आणि टेस्टी अशी भाजी तयार होते. बघा, खूप खमंग होते. तुम्ही पॅनच्या ऐवजी जर तव्यावर केली तर आणखी छान होते. बघा, आता तेल छान गरम झालेलं आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहे जिरं आणि मोहरी. जिरं मोहरी छान तडतडला केली त्यामध्ये टाकणार आहे भरपूर असा कांदा. मी मस्तपैकी लांब पातळ कट करून टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने वेगळा कट करून टाकला तरीही चालेल. सोबतच टाकणार आहे आपण हिरव्या मिरच्या. आता छानपैकी आपल्याला कंटिन्युअसली हलवून आलटून पालटून छान शिजवून घ्यायचं आहे. कांद्याचं मस्तपैकी कच्चं पण काढून घ्यायचं आहे. जर कांदा व्यवस्थित शिजला गेला नाही तर आपली भाजी गुळचट होते. छान शिजवून घ्यायचं आहे. बघा, थंडीच्या दिवसामध्ये सकाळी मस्त थंड वातावरण आणि गरमागरम भाजी. आता आपण त्यामध्ये टाकणार आहे खुडलेला लसूण. आता त्याला पण छान शिजवून घ्यायचं आहे. लसणाचा पण कच्चा पण आपल्याला काढून घ्यायचा आहे. मस्तपैकी त्याला खमंग शिजवून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये टाकणार आहे तुरीच्या शेंगाचे दाणे. किती भरलेले आहे बघा. आता मार्केटमध्ये भरपूर तुरीच्या शेंगाचे दाणे विकायला येतात आणि यापासून मस्तपैकी आपण नवीन पदार्थ करतो. तुम्ही कुठले कुठले पदार्थ करता मला कमेंट करून नक्की सांगा. आता तुरीचे दाणे आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचे आहे. बघा, मस्त खमंग अशी आपली भाजी तयार होते. त्यामध्ये टाकणार आहे आपण चवीनुसार मीठ. मीठ टाकल्यामुळे काय होते, आपले जे कांदा लसूण आणि मिरची सोबतच दाणे छान मस्त नरम होतात. बघा, छान त्याला शिजवून घ्यायचं आहे. त्यामध्ये टाकणार आहे आपण हळद आणि धनापूड. बस, आपण यामध्ये बाकीचे कुठलेही मसाले टाकणार नाही आहे. त्यामुळे खूप पौष्टिक होते भाजी. बघा, आता मिक्स करून घ्यायचं आहे. हळद पण छान शिजवून घ्यायची आहे आपल्याला. आता यामध्ये टाकणार आहे आपण खुडलेली मेथी. मी खुडलेली मेथीच टाकलेली आहे. तुम्हाला तुम्ही याला कट करूनही टाकू शकता. बघा, छान मिक्स करायची आहे. मेथी छान शिजवून घ्यायची आहे. आपण यामध्ये म्हणजे बिलकुल पाण्याचा वापर करणार नाही आहे. फक्त वाफेवर शिजवणार आहे. वाफेवर शिजवल्यामुळे काय होते, आपली भाजी आहे ना एकदम पौष्टिक आणि खमंग होते. बघा, छान त्याला कंटिन्युअसली पलटून घ्यायचं आहे. बघा, आपली भाजी किती छान मस्त दिसत आहे आणि शिजली पण आहे व्यवस्थित. बघा, आता त्याला करणार आहे आपण झाकण ठेवून वाफ देणार आहे. वाफ दिल्यामुळे भाजी एकदम खमंग होते. बघा, छान आपली भाजी तयार झालेली आहे. गरमागरम भाजी मी मस्तपैकी सर्व करणार आहे. तुम्ही ज्वारीच्या भाकरी बरोबर, बाजरीच्या भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर, डाळ भाताबरोबर जरी सर्व केली ना तरीही खूप छान आहे. बघा, मस्तपैकी मी गरमागरम भाजी सर्व केली आहे. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.